पैठणला जाण्यासाठी खूप दिवसापासून वाट बघत होते, पण टाइमच भेटत नव्हता. शेष्टीलाच जायला आता टाइम मिळाला. घरून निघण्यासाठी आधीच लेट झालं होतं आणि त्याच्यात शेवगाव ते पैठणचा रस्त्याचं काम चालू आहे, मग तर अजून उशीर झाला. पैठणला जशी शेष्टी भरती तशीच मडीला पण खूप मोठी यात्रा होती. त्यासाठी पैठणवरून मडीला जाण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर चलत होते. धरणाच्या भीतीवरून मला सूर्याचा व्हिडिओ काढायचा होता. जसं जसं सूर्य खाली जात होता तशी तशी माझी आशा कमी होत होती. धरणाच्या भीतीच्या वर गेल्याच नंतर जर सूर्य खाली गेला तर मग वर जाऊन काहीच मजा येणार नाही. त्यामुळे जशी गाडी गेट पाशी थांबली तशीच आम्ही लगे वर जायला निघालो. सूर्य मावळण्याच्या फक्त या एका व्हिडिओसाठी मी खूप स्पीड मध्ये वर आले. इथलं वातावरण बघा तुम्ही किती भारी आहे, असं वाटतं इथंच थांबाव. संध्याकाळच्या टाइमला इथलं वातावरण खूप शांत आणि खूप गार होतं. जायकवाडी धरणाच्या परिसरामध्ये 10 ते 15 मिनिटं मिळाले, पण खूप भारी वाटलं. जसं जसं सूर्य खाली जाईन तशी तशी इथं शांतता पसरत जाती. 27 गेटच्या आम्ही अलीकडच्या साईडला आलो होतो. आता आम्हाला नाथसागर नाव आहे त्या साईडला जायचं होतं. या धरणाच्या मोऱ्या खूप भारी वाटतात आणि जेव्हा धरण फुल होतं तेव्हा तर इथलं वातावरण खूप मस्त असतं. धरणाच्या दुसऱ्या साईडला आलो ना, आता वर जायचं होतं त्यामुळे उसाचा रस पेलो. उसाचा रस आम्ही निवांतच पेलो, कारण आम्हाला माहिती होतं वर गेल्याच नंतर सूर्यास्त झालेला असणार आहे. धरणाच्या तिकडल्या साईडपेक्षा इकडल्या साईडला गर्दी खूप जास्त असते. अंधार पडल्याच नंतर धरणावर काहीच मजा येत नाही. जवळ सूर्य आहे तवरच इथलं वातावरण खूप भारी वाटतं. धरण फिरल्याच नंतर आम्हाला पैठणच्या गार्डन मध्ये जायचं होतं. या गार्डनच्या आतमध्ये काय आहे आम्हाला काहीच माहित नव्हतं, फक्त इथले काही व्हिडिओ आणि फोटो बघितले होते. आम्हाला अजून मंदिरामध्ये जायचं होतं, डबल शेष्टी हिंडायची होती, पण इथलं काही जण म्हणले इथं एक कार्यक्रम चालू होतो आणि ते कार्यक्रम चालू व्हायला अर्धा ते 1 तास टाइम होता. मग असं वाटलं या गार्डन मध्ये येण्यासाठी पैसे घातलेले तर मग तो कार्यक्रम बघून जाऊ. फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी इथलं वातावरण खूप भारी आहे. 5 ते 10 मिनिटांमध्येच लाइटिंगचा प्रोग्राम चालू होणार होता. चला तर मग आपण तो कार्यक्रम बघू. माझ्या संग तुम्हाला पण बघायला भेटेल. तिथं आम्ही फक्त 10 ते 15 मिनिटं थांबलो, कारण आम्हाला शेष्टीमध्ये पण जायचं होतं आणि दर्शन पण घ्यायचे होते. परत घरी यायला पण उशीर झाला होता. लाईनीमध्ये लागायसाठी वेळच नव्हता, त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतले. मुखदर्शन घेतल्याच नंतर आम्ही लगे पाळण्यामध्ये बसायसाठी आलो. खूप दिवसापासून इथं बसायची इच्छा होती आणि आपल्या भागामध्ये फक्त पैठणलाच एवढी मोठी शेष्टी असते आणि एवढे मोठे पाळणे येते. आमच्या सगळ्यांचे तिकीट काढले आणि तिकीट काढूच तर वेळ होता, त्यामुळे इथं काही व्हिडिओ आणि फोटो घेतले. इथं फिरायसाठी खूप काही होतं, पण आपल्याकडे टाइम नव्हता. त्यानंतर आपल्या लगेच तिकीट घेतले. एका जणाचं 100 रुपये तिकीट होतं. आम्ही तसे 3 तिकीट काढले. जोपर्यंत आपण पाळण्यामध्ये बसत नाही तोपर्यंत खूप आनंद असतो. कसं होईल काय वाटेल. एवढ्या मोठ्या पाळण्यामध्ये मी पहिल्यांदाच बसणार होते. खरं तर मी पैठणमध्ये फक्त पाळण्यामध्ये बसायसाठी आले होते. जेव्हा पाळण्यावर जाऊन थांबतो तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये असं वाटतच असणार आहे, आता जर आपण खाली पडलो तर. दुसरं कोणाला काही वाटत नसलं तरी पण मला वाटतं आता जर आपण इथून पडलो तर डायरेक्ट वरच जाऊ. वरून बघितलं तर खालची माणसं सगळी खूप छोटी छोटी दिसत होती. मी इथून वरून पैठणचा सगळा व्ह्यू दिसत होता. या पाळण्यावाल्यांचा पण या शेष्टीमध्ये खूप धंदा होत असणार आहे. एका टायमिंगला ते 4-4 जण घेते आणि 4 जणांचे 100-100 रुपये म्हणल्यावर किती पैसे होत असतील. पैठणचे काही व्हिडिओ घेतले त्याच्यानंतर आता पाळणा बिंगणारच होता, त्यामुळे माझे पण काही फोटो आणि व्हिडिओ घेतले. आधी तर मी हसत होते, आता बिंगल्याच नंतर मी तुम्हाला सांगन कसं वाटतं. वर गेल्याच नंतर काही नाही वाटत, पण जेव्हा आपण स्पीडमध्ये खाली येतो ना तेव्हा पोटामध्ये खूप गुदगुल्या होत्या. इथं खूप बघायसारखं होतं आणि खूप फिरायचं होतं, खूप व्हिडिओ काढायचे होते, पण माझ्याकडे वेळ नव्हता तेवढा. त्याच्यानंतर आम्ही लगेच घरी जायसाठी निघालो. मडीला जाण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर चलत होती. काहींना तर चालायसाठी डीजेच लावला होता. तुम्ही युट्यूबला खूप सपोर्ट करताय, असं सपोर्ट करायला जास्तीत जास्त
अजून शॉर्ट व्हिडिओ येणार आहे, ते पण बघा. असं सपोर्ट राहू द्या. बाय बाय.